शब्दांची शस्त्र यज्ञ करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्दची गर्व पूजा करू. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा रुकडेश्वर करंडक या स्पर्धेतील दिवस क्रमांक 4 मध्ये मनापासून स्वागत आहे. 6 षटकांचा सामना, क्वार्टर फायनलची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 4:50 ही पहिली इनिंग जी मैदानावरती सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. विनंती असणार आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 5 ओव्हरसाठी आपल्याकडं 25 मिनिटांचा कालावधी असेल, याची देखील नोंद घ्या. फिल्डिंग टीम दोन्ही संघांना सूचना आहे, दिलेल्या नियोजित वेळेमध्ये इनिंग कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या ओव्हरसाठी टीमचे कॅप्टन दत्ता लांडे षटक क्रमांक पहिलं घेऊन निश्चितच मैदानावरती दाखल झालेले आहेत. तर स्ट्राईकला मैदानावरती आपण पाहतोय लेफ्ट हँडर फलंदाज महेश टानगुडे. अगदीच कमी वयामध्ये फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी आणि झेप घेणारा खेळाडू, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मुळशी तालुक्याचं नाव संपूर्ण भारतभरामध्ये पोहोचवणारा हा खेळाडू महेश नानगुडे. वयानं अगदीच कमी, परंतु ख्याती संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या विषयावर पटलावरती पोहोचवण्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या खेळाडूला गवगवीत यश खऱ्या अर्थानं संपादित करत या मुळशी तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारा मुळशीचा हा सितारा, मैदानावरती बावधन गावाचा असणारा कोहिनूर हिरा मैदानावरती महेश नानगुडे. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात. पहिला बॉल, गोलंदाज दत्ता लांडे तयार. पहिलाच बॉल फुलटॉस दिलाय आणि पहिल्याच बॉलला अगदी सीमारेषेच्या लगत अनिकेत बुचडेचं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती. नवीन चेंडू आहे त्यामुळे निश्चितच थोडासा तो वेग कमी घेतो. जसा जसा चेंडू जुना होईल तसा चेंडू थोडासा जोरात धावताना वेग घेताना आपल्याला पाहायला मिळत असतो. पहिलाच बॉल, 2 धावा पहिल्या चेंडूवरती मिळाल्यात. फुलरलिनचा बॉल होता. महेशनं अगदी फिल्डिंगची पाहणी करून हा स्ट्रोक खेळला होता, परंतु ज्या वेगाने अनिकेत बुचडे आला निश्चितच त्याच्या वेगाला सलाम आहे. 2 धावा त्यानं रोखल्यात आणि या 2 धाव्यांच्या बरोबर टीमचं स्कोर कार्ड देखील पुढे गेले. संघाचं खातं उघडलंय. 2 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा फुलटॉस, यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून खेळलेला स्ट्रोक. यावेळेस मात्र नो चान्स. रोकडेश्वर करंडकाचा खणखणीत चौकार, 4 धावा आणि ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला. बीमर चेंडू आहे की नाही हे पाहण्यासाठी निश्चित थर्ड अंपायरची मदत. चौकार तर मैदानावरती आलाय, परंतु पायसे हा चेंडू नो आहे की नाही हे तपासलं जाणार आहे. रुकडेश्वर करंडकाचं एक देदीप्यमान आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. रुकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे, घोटावडे वॉरियर्स, प्रशांत आवाज शेळके, अतुल भाऊ भेगडे, सागर भाऊ मांडे आणि अनिकेत दादा केसवड या प्रमुख आयोजक कमिटीने घेतलेले अफाट कष्ट आणि त्यानंतर उभा राहिलेला क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आपण पाहतोय. रुकडेश्वर करंडक 2025 चा महाकुंभमेळा. 2 तगडे ताकदवर संघ, दोन्ही संघ एकमेकांचे आमने सामने कित्येकदा आलेले आहेत. दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर शत्रू म्हणून उभे राहताना पाहायला मिळतात. कित्येक वेळा एकमेकांचे आमने सामने आलेत, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारलीत, कित्येक वेळा एकमेकांना खडे चारलेत. तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि आज पुन्हा एकदा गाठ पडली ठकाठका. निमित्त आहे रुकडेश्वर करंडकाचा महाकुंभमेळा. चौकार मैदानावरती येईल. फलकावरती धावा आहेत त्या 6. दत्ता लांडे यांचा पुढचा बॉल. सामना करेल महेश नानगुडे. त्याचबरोबर बॅटच्या बराचसा दूरवरतून जाणारा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि या वाईटच्या मदतीनेच टीमचा स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. फलकावरती धावा आहेत त्या 7. स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर ज्या टीमने स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 गाजवलाय, अनंत मालपोडे यांचं प्रामुख्यानं शुभागमन, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व मैदानावरती सत्ता तयार. पुन्हा एकदा फुलटॉस, इलिव्हेशन प्राप्त झालेलं आहे आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स पोहोचेल सीमा पार. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु जात आहेत फुलटॉस आणि येत आहेत चौकार. 4 धावा.
चौकारानं टीमचा स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा, 2 चौकार, 1 डबल, 1 वाईड, अशा 11 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विकेटच्या शोधामध्ये दत्ता लांडे धावतायत जरूर, आणि इथे फसवा चेंडू होता. महेश टेप आउट होऊन बराचसा पुढे आला, परंतु त्यानं देखील चेंडूचा अंदाज बांधला. हळूवारपणे शेवटपर्यंत चेंडूवरती नजर राखून एक सिंगल धाव घेतलीत आणि धावफलकावरती 12 धावा. आणि महेश नानगुडेनं या मॅच मध्ये जर वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या तर उद्योजक अविनाश भाऊ दगडे यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं रोख प्राइज महेश नानगुडेला दिले जाणार आहे. धावफलकावरती 12 धावा. लिकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आणि भन्नाट टच मध्ये असणारा महेश नानगुडे कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये महाराज सिरीजचा पुरस्कार पटकावणारा, टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरलेला महेश आपण पाहतोय. आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतोय खराब. व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा आहेत त्या 13. षटक क्रमांक पहिलं जे मैदानावरती सुरू आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 व्हाईट बॉल आलेत, 2 चौकार आलेत, 1 सिंगल आणि 1 डबल. कुठल्या प्रकारे डॉट बॉल पाहायला मिळाले नाहीये. तुषार चिकणेकर स्ट्राईक आली आहे. 4 बॉलवरती 13 रन. थोडेसे थांबतायत, वेळ घेत आहेत आणि पुन्हा एकदा सुरुवात करताना दत्ता लांडे गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस मात्र उजव्या हातानं निश्चितच मारा करताना राऊंड द विकेट आलेत आणि याचबरोबर बॅकफुटला जाऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून पाठवलाय सीमा पार. तुषार चिकणेच्या बॅटमधून येते सनसनी चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 17 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये धाव्यांचा प्रचंड ओघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार चिकणेच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. महेशनं देखील मैदानावरती आक्रमण चढवत 4 बॉलवरती 11 रन वसूल केलेत. दुसऱ्या बाजूला तुषारनं देखील आपल्या हात खोलायला सुरुवात केली आहे. 3 चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलेले आहेत. धावफलकावरती जर पाहिलं तर 17 धावा आहेत. 2 वाईट बॉल, 1 डबल, 1 सिंगल, बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेसचा चेंडू मैदानावरती स्वीप करण्याचा प्रयत्न हळूवारपणे होता, परंतु कुठल्या प्रकारे डॉट इथे बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपले गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या सामन्यासाठी खरं तर दत्ता लांडे उपस्थित नव्हते, परंतु जसे मैदानावरती आलेले आहेत तसे ते षटक क्रमांक पहिला हाताळताना पाहायला मिळालेत. संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत, संघाचे कॅप्टन आहेत, लीडर आहेत आणि लीडरशिप करत असताना निश्चितच त्यांनी कित्येक वेळा जबाबदारी पूर्ण केलेली आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आलीत. पहिल्या ओव्हरमध्ये बरेचसे महागडे ठरलेले आहेत. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. पॉवर प्लेमध्ये आता निश्चितच आपण पाहतोय अनिकेत भुचडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत कळंबेचं षटक थोडंसं पाठीमागे ठेवलेलं आहे. मैदानावरती निश्चितच अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय, परंतु थोडीशी बातचीत चर्चा केल्यानंतर चेंडू सोपावलाय तो संकेत कळंबेच्या हातामध्ये. नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. या ओव्हरमध्ये मारुंजी संघाला अपेक्षा असेल 1-2 विकेट निश्चितच घ्यावेत, पार्टनरशिप ब्रेक करावी. तर दुसऱ्या बाजूला बावधन संघ डगआउटमध्ये चर्चा सुरू असेल. या जोडीनं कमीत कमी 40 ते 50 धाव्यांची जर भागीदारी केली तर आपण एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पोहोचू. पाहूया कुठल्या संघाचं ध्येय इथे पूर्ण होईल. यावेळेचा चेंडू पॉइंटला कटवलाय. फिल्डर आहेत, खराब क्षेत्ररक्षण, अनिकेतचं चांगलं बॅकअप आणि त्यानंतर मिळते ती सिंगल. या सिंगल बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू असताना संकेत कळंबे जो मैदानावरती आलाय आणि निश्चितच पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानं खर्च केली. यावेळेसचा बॉल तुषारच्या बॅटमधून
जो अतिशय हुशार फटका मैदानावरती खेळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल सीमा पार. 4 रन्स. बावीस धावा धावफलकावरती. ओजा वेळेचा बॉल देखील सिंगल धाव्या चेंडूवरती नक्कीच प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाते. 23 धावा ज्या आतापर्यंत निश्चितच स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेमध्ये षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हर निश्चितच आपण पाहतोय सांभाळून खेळायच्यात. खराब चेंडूवरती आक्रमण करायचंय, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. अशा प्रकारे रणनीती आपल्याला खरं तर बावधन स्पोर्ट क्लब टीम कडून पाहायला मिळते आणि चांगलं गेम प्लॅनिंग मैदानावरती आपल्याला निश्चितच टीम कडून पाहायला मिळतंय. याचबरोबर ओव्हर पिचचा बॉल जसा दिसलाय महेशला तसा तो चेंडूवरती तुटून पडलाय आणि चेंडू फेकून देतोय सीमा पार. येतोय खणखणीत षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडू जे या षटकातील शिल्लक आहे. महेश नानगुडे स्ट्राईक वरती. या चेंडूवरती जर षटकार खेळला तर अविनाश भाऊ दगडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस. जर या बॉलवरती षटकार खेळला तर महेशसाठी असणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी बक्षीस होतं. या अगोदर एक षटकार आला होता. आणखीन एक षटकार खेळण्याचा प्रयत्नात महेश बीड झालेत. चेंडू मैदानावरती आला डॉट धावफलकावरती. 29 धावा. षटकाचा शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत. कलेक्शन सुरेख होईल आणि त्यानंतर चेंडूवरती प्राप्त होते ती एक सिंगल. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. 15च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. अजूनही मित्रांनो 4 ओव्हरचा खेळ जो मैदानावरती शिल्लक आहे, कारण 6 ओव्हरची मॅच आहे. क्वार्टर फायनलचा सामना खरं तर भरपूर वेळ आहे, त्यामुळं 6 षटकांचा जो ठेवलेला आहे आणि निश्चितच या 6 षटकांच्या मॅचमध्ये एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता इथे फलंदाजाला खेळावं लागणार आहे. 2 ओव्हरमध्ये चांगला स्कोर उभा केला. 30 धावा बनवल्या गेल्यात. एकही फलंदाज बाद झाली नाही. जमेची बाजू खऱ्या अर्थानं जी बावधन स्पोर्ट क्लब टीमसाठी आहे, कारण एकही विकेट गेलेला नाहीये. बॅटिंग ऑर्डर अतिशय तगडा ताकदवर आहे, परंतु एकदा का विकेटची गळती सुरू झाली की एका पाठोपाठ एक विकेट जातात, रन थांबतात. त्यामुळे मैदानावरती सेट बॅटर असणं जे अत्यंत गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा कॅप्टन दत्ता लांडे जे मैदानावरती दाखल होत आहेत. तीस धावा धावफलकावरती. स्ट्राईकला मैदानावरती महेश पाहायला मिळतोय, जो 8 चेंडू 19 वरती खेळतोय. याचबरोबर फटका फसलाय. चेंडू हवेत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली मित्रांनो किरण भुचडे यांनी, परंतु चेंडू पासून थोडेसे दूर वरती राहिलेत, परंतु एफर्ट मात्र लाजवाब होते. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जात आहे. 32 रन 32 धावा षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना पाहायला मिळतात. बावधन स्पोर्ट क्लब टीम कडून आपण पाहतोय दोन्ही सलामीचे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी करतायत. दोन्ही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय. यावेळेचा बॉल फुल टॉस होता, परंतु कुठल्याही प्रकारे महेशनं अटॅक केलेला नाही मित्रांनो. अगदीच मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव घेऊन तो नॉट स्ट्राईकला गेला. स्ट्रायकिंग एंडला मैदानावरती आता तुषार चिक नाही त्यांना पाहायला मिळेल, कारण पहिल्याच बॉलवरती दत्ता लांडे यांच्या गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर बरंचसं व्हेरिएशन आहे आणि थोडेसे कटर स्वरूपाची गोलंदाजी त्यांची असल्या कारणाने मैदानावरती बॅटरच्या बॅटवरती चेंडू येण्यामध्ये थोडीशी कठीणता निर्माण होते आणि त्यानंतर त्याची जी संधी असते. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं झेलबादची संधी होती. फलंदाज महेश त्या ठिकाणी सुदैवी ठरला. निर्मनुष्य जागा होती. नो मॅच लँडमध्ये चेंडू निश्चितच पडला. दूरवरतून किरण जरूर पोहोचले,
परंतु त्यांच्या रिचच्या बाहेरचा बॉल. दरम्यानचा चेंडू फक्त दिशा दिली आहे मित्रांनो. एक स्मार्ट क्रिकेट मैदानावरती आणि एक स्मार्ट फटका तुषार चिकनेच्या बॅटमधून. चेंडू सीमापार, चौकार. चौकारानं धावफलकावरती वाढ. 37 रन, लॉस ऑफ 0 विकेट. तिसरं षटक सुरू आहे. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. धावफलकावरती 37 धावा. पहिल्या बॉलवरती 2 रन, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती चौकार. यावेळेस रिव्हर्स स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्टांच्या पाठीमागे विकेट किपर किरण बीड झालेत. ताकेबसाठी काळूराम दांडे आपण पाहतोय चेंडू रोखत आहेत. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेली एक धाव जी बाईच्या माध्यमातून असणार आहे आणि एका धावेनं संघाचा धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा ज्या मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू असताना गोलंदाज तयार पुन्हा एकदा. पुढे सरसावत. यावेळेचा बॉल खेळलाय जमीन लगत समांतर फटका. लॉंगॉनला फिल्डर आहेत. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहज पद्धतीने पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जातोय. 40 अंकावरती टीमचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक मैदानावरती निश्चित पाहतो. तिसरं सुरू असताना अजूनही एक चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. एक चौकार केवळ आलाय. इतर चेंडूवरती सिंगल डबल आल्यात. निश्चितच पाहूया शेवटचा बॉल. महेशनं हळुवारपणे हा चेंडू खेळून काढलाय. सन्मान दिला या चेंडूला आणि निश्चितच मैदानावरती सिंगल येते. षटक क्रमांक 3 संपलं गेलंय. धावफलकावरची धावा आहेत त्या 41 धावा. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. याच धावगतीने जर चालत राहिले तर स्कोरकार्डवरती आपल्याला 82 धावा हा प्रोजेक्टेड स्कोर पाहायला मिळू शकतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा मैदानावरती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय चौथं हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. अनिकेत बुचडे हा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत कळंबेकडे खडं तर न जाता मैदानावरती चेंडू आता अनिकेतच्या हातामध्ये या षटकासाठी सोपवलाय. 41 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक वाट पाहत राहिलेत आणि चेंडू मात्र एक टप्पा खात सीमारेषेच्या आरपार फरार. धावा मिळतायत 4. चौकार. थँक्यू डीजे. 45 धावा. यावेळेस बिग हिट महेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय चौथं सुरू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. महेशला माहित आहे कुठे गिअर चेंज करायचा, कुठे हळू खेळायचं, कुठे मैदानावरती निश्चितच षटकार चौकार खेचायचे. चौथ्या ओव्हरवरती तो निश्चित पाहतोय तर वाट पाहत होतो या षटकाची. पहिलाच बॉल मिसफिल्डमुळे चौकार. रन्स चालू झाले आणि त्यानंतर एक षटकार मैदानावरती. याचबरोबर धावफलकावरती 51 धावा. उद्योजक अविनाश भाऊ दगडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस महेश नानगुडेसाठी असणार आहे. 51 धावा धावफलकावरती. परत एकदा यावेळेस देखील
आसमानी टोला, गेंद गई है तारामंडल में. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून पुन्हा एकदा बिग हिट, षटकार. लागोपाठचे 2 षटकार आलेत. डावफुल कव्हरते 57 धावा. महेश नानगोडेच्या या इनिंगसाठी निश्चितच उद्योजक अविनाश भाऊ दगडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यानचा चेंडू हळूवारपणे कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव या चेंडूवरती मिळेल. डावफुल कव्हरती 58 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. वैयक्तिक बक्षिसांबद्दल मित्रांनो जर आपण चर्चा केली तर एका फक्त फायनलच्या मॅचमध्ये महेश नानगुडेला मित्रांनो खरं तर महेश आता ज्या टीमच्या विरोधात खेळतोय त्याच टीमच्या स्पर्धेमध्ये खरं तर मारुंजीच्या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं एकाच मॅचमध्ये जवळपास 15 ते 16,000 रुपये फक्त वैयक्तिक 50 धाव्यांसाठी मिळाले होते. तो महेश आपण पाहतो मैदानावरती वैयक्तिक 16 चेंडू 42 वरती खेळतोय. यावेळेचा बॉल हळूवारपणे ऑन साईडला खेळून काढलाय. टीपला फिल्डर आहेत अनिकेत, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर मिळाली एक सिंगल आहे आणि या सिंगलनं टीमचा स्कोर कार्ड देखील पुढे जात आहे. 59 धावा, 59 रन, लॉस ऑफ 0 विकेट. 59 धावा डावफुल कव्हरती. वैयक्तिक 16 चेंडू 42 वरती 50 धावा जर महेशनं पूर्ण केलं तर अविनाश भाऊ दगडे यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक जे अगोदर अनाऊन्स केलं गेलंय. उद्योजक अविनाश भाऊ दगडे यांच्या वतीनं खरं तर हे 3000 रुपयांचं बक्षीस आहे. 59 धावा डावफुल कव्हरती. गोलंदाज तयार. याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, दर्शक बने दिवाने. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, षटकार. चार षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. तब्बल आणि तब्बल 65 धावा ज्या डावफुल कव्हरती आपल्याला पाहायला मिळतात. 65 रन, लॉस ऑफ 0 विकेट. 65 धावा ज्या मैदानावरती बनवल्या गेल्यात. महेश नानगुडेचा वैयक्तिक खेळ जर तुम्ही पाहिला मित्रांनो तर 17 चेंडू आणि 48 धाव्यांवरती नॉट आउट खेळताना महेश मैदानावरती पाहायला मिळतोय. 50 साठी पारितोषिक खऱ्या अर्थानं उद्योजक अविनाश भाऊ दगडे यांच्या माध्यमातून अनाऊन्स केले गेले. 3000 रुपयांचं पारितोषिक जे महेश नानगुडेला दिले जाणार आहे. पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज बाळू लांडे जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 65 रन, 65 धावा स्कोर करवरती आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये डॉमिनेट करताना, वर्चस्व गाजवताना सध्याच्या स्थितीला 4 ओव्हरमध्ये 65. अर्थातच बावधन स्पोर्ट क्लब इथे डॉमिनेटिंग पोझिशन मध्ये मैदानावरती आहे. गुडघा टेकत यावेळेसचा चेंडू क्लॉक स्वीप करायचा होता परंतु मैदानावरती डॉट बॉल येईल. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. षटक क्रमांक मैदानावरती 5वं सुरू झालंय. पहिला चेंडू डॉट आलाय. वैयक्तिक 17 बॉल 48 वरती महेश नॉट आउट नॉन स्ट्राईक गेंडला. अच्छा दिवसभरामध्ये एकही 50 आपण पाहिली नाही. दरम्यानचा बॉल जातोय सरळ सीमा पार. लॉंग ऑफ डोक्यावरतून पंचांचा इशारा येतोय. दणदणीत षटकार. 6 धावा. Tudo 71 धावा डावफल कवरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेला षटकार जो मैदानावरती संघाचा डावफल झटपट वेगाने पुढे घेऊन गेलाय. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. 9 चेंडू 20 वरती तुषार चिकणे. 17 चेंडू 48 वरती महेश नानगुडे. परत एकदा यावेळेस देखील चेंडू टोलावलाय ऑन साइडला. मागच्या ओव्हरमध्ये महेश नानगुडे आणि या ओव्हरमध्ये तुषार चिकणेचा ब्लास्ट आपण पाहतोय. लगातारचे 2 षटकार. ओपल कव्हरचे धावा आहेत त्या 70 पे 77 धावा.
थँक्यू डीजे. 77 धावा धावफलकावरती आहेत. तुषार चिकणे देखील खेळपट्टीवरती आपले रंग उधळताना जो मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बाळू. परत एकदा आक्रमण आणि यावेळेस देखील इट्स अ बिग, इट्स अ ह्यूज अँड पॉवरफुल. लगातारचा तिसरा षटकार. तुषार चिकणे सेट ऑन फायर. त्र्याऐंशी धावा धावफलकावरती. परत एकदा आक्रमण. यावेळेस देखील चेंडू मैदानावरती जातोय. सीमा रेषा पार. चौकार. 87 धावा धावफलकावरती. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी तुषार चिकणे मैदानावरती करतायत. पहिला चेंडू डॉट आला. लगातारचे 3 षटकार आलेत. एक चौकार देखील आलाय. उलटाच बॉल. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि इथे गरिबी में आटा गेला. वाईट बॉल, त्याच्यावरती चौकार. या चेंडूवरती मिळतायत तब्बल 5 धावा आणि या 5 धाव्यांनी टीमचा स्कोर कार्ड पोहोचतोय तब्बल 92 वरती. अजूनही 7 बॉल या इनिंग मधील शिल्लक असणार आहेत. ब्याण्णव धावा धावफलकावरती. या चेंडूवरती तुषार चिकणेनं जर षटकार खेळला तर उद्योजक अविनाश दगडे यांच्या वतीने 500 रुपये. ओ, बॅकफुटला जाऊन चेंडू खेळायचा होता. थोडस स्मितास्य आहे तुषारच्या चेहऱ्यावरती. बक्षीस मिळवायचं होतं तुषारला, परंतु इथे डॉट बॉल येईल. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर झालाय तो 92. 92 धावा आणि मैदानावरती अजूनही शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक असणार आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या विकेटसाठी ज्या प्रकारची पार्टनरशिप मित्रांनो मैदानावरती केली आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतं दोन्ही फलंदाज खेळलेत. ज्यावेळेस आक्रमण करायचं होतं त्यावेळेस आक्रमण केलं. ज्यावेळेस सिंगल डबल घ्यायचे त्यावेळेस सिंगल डबल घेतल्या आणि मैदानावरती ज्या प्लॅनिंग निश्चित टीम मैदानावरती उतरले ते प्लॅनिंग इथे सक्सेस होताना पाहायला मिळाले. एकही विकेट गेलेला नाहीये. धावफलकावरती 92 धावा. तुषार चिकणेसाठी या ठिकाणी पारितोषिक असणार आहेत 3 षटकारांसाठी. उद्योजक अविनाश भाऊ दगडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रयत्न आता मैदानावरती निश्चितच अंतिम ओव्हरमध्ये कशा प्रकारे संकेत कळंबे करेल. कमीत कमी धावा त्याला खर्च करावे लागतील, कारण संघाचं धावफलक जर आपण पाहिलं तर 92 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी संकेत डेथ ओव्हरमध्ये मैदानावरती दाखल झालाय. तब्बल आणि तब्बल 92 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेसचा चेंडू खोल्या टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती. डॉट बॉलनं सुरुवात जी मैदानावरती केली आहे. इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हैं हम बस जीतने, जीत कर ही जाएंगे. हार कभी हम मानते नहीं, सुन लो दाव कौन सा भी हो उसमें पछाड कर ही जाएंगे. हे सांगत असताना महेश नानगुडे आणि तुषार चिकणेची लाजवाब फलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. परत एकदा आक्रमण. टोला लगावलाय ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर थोडस मिसफिल्ड थ्रो केलाय तो नॉन स्ट्राईकला आणि फलंदाज होत आहेत धावबाद. तुषार चिकणे बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक पहिला जो रनआउटच्या स्वरूपात आलाय, कारण स्ट्राईक महेशकडे ठेवायचे, त्यामुळे निश्चितच आपण पाहतो मैदानावरती विकेट येते फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रशांत कोकाटे उर्फ बबलू जो आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलकावरती जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर निश्चितच तब्बल 93 धावा आहेत. आणि याचबरोबर शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. तो जबरदस्त वेग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव जी मैदानावरती प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलकावरती वाढ.
94 धावा, 3 चेंडू अजूनही शिल्लक. महेश 20 चेंडू 49 वरती मैदानावरती खेळतोय. पाहिजे कशा प्रकारे इथून पुढचे 3 चेंडू खेळले जातील. प्रशांत कोकाटे मैदानावरती 3 चेंडूवरती बिगिट खेळेल का सिंगल घेऊन खरं तर स्ट्राईक तो रोटेट करेल. 94 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न आता निश्चितच मैदानावरती करायचे आहेत प्रशांत कोकाटेला. हो, ज्यावेळेचा चेंडू हळूवारपणे चेंडू कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. सिंगल मिळाली आहे. सेकंड रन साठी प्रयत्न केला जाणार नाही. माइलस्टोन गाठायचा आहे. महेश नानगुडे मैदानावरती स्ट्राईकला येत आहेत. 49 वरती खेळतायत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 95 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये जितक्या धावा मित्रांनो बनवल्या जातील त्यापेक्षा एक एक्स्ट्रा रन ही मारुंजी संघाला जिंकण्यासाठी बनवावे लागणार आहेत. असे सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे डाव जो रंगताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. तत्पूर्वी अजूनही पहिल्या इनिंगचे 2 चेंडू जे मैदानावरती शिल्लक आहेत. संकेतचा पुढचा बॉल सामना करतो महेश. फुलटॉस बॉल होता आणि याचबरोबर चेंडू ऑन साईडला खेळलाय. गॅप भरपूर मोठा. 2 फिल्डरची दरी ओलांडत चेंडू सीमारशीच्या बाहेर. धावा मिळतात 4 आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. वैयक्तिक 21 चेंडू आणि 53 धाव्यांची खेळी महेश नानगुडे एकदा बॅटवरती करायचे. अफलातून खेळ महेशचा मैदानावरती पाहायला मिळतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. सुंदर फलंदाजी केली. तब्बल 99 धावा. उद्योजक अविनाश भाऊ दगडे. नव्याण्णव धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या मैदानावरती उभारली मित्रांनो. टुर्नामेंट मधील हायएस्ट स्कोर आणि इथे पुन्हा एकदा चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं पोहोचलाय सीमा पार. धावा मिळतायत 4. स्कोर झाला 103. टार्गेट आहे 104 धावेंचं. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बावधन टीम घाई करा. 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळं वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो.